पुढची बातमी बघूयात। अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण झालं। मुलीला 5 दिवस जंगलामध्ये ठेवून अत्याचार केल्याची घटना घडली आहे। मुख्य आरोपीसह तिघांना अटक झाली आहे आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा देखील दाखल झाला आहे। अल्पसंख्याक विभागाकडून प्रमाणपत्रांचं वाटप केल्याच्या प्रकरणामध्ये अनेक अधिकारी या प्रकरणामध्ये सहभागी असल्याचा दावा अक्षय जैन यांनी केलाय। या संपूर्ण प्रकरणाला भ्रष्टाचाराची किनार असल्याचा दावा देखील युवक काँग्रेसचे अक्षय जैन यांनी केलाय। त्यामुळे अधिकाऱ्यांची निवृत्त न्यायाधीशांच्या समितीसमोर चौकशी व्हावी अशी देखील मागणी या प्रकरणामध्ये अक्षय जैन यांनी केली आहे। गेलो असता तिथे सचिव साहेब सुट्टीवर होते, सहसचिव साहेब सुट्टीवर होते, उपसचिव एक होते सुट्टीवर होते, अवर सचिव जे आहेत ते एक विशाखा मॅडम म्हणून आहेत, त्यांच्याकडे गेलेलो। म्हटलं मॅडम मला या संबंधित फाईल आणि काही माहिती घेण्याचा मी प्रयत्न केलेला। तर मॅडम मला म्हणतात की याबद्दल माझ्याकडे काहीच माहिती नाही। संबंधित जे 2 अधिकारी आहेत, एक अनुप कुडो म्हणून आहेत आणि एक मुल्ला साहेब म्हणून आहेत। तर म्हटलं की त्यांना मी बोलवून घेते आणि तुम्ही त्यांच्याकडनं जे काही तुम्हाला प्रश्न आहेत तुम्ही त्यांना विचारू शकता। तर मी थांबलो एक अर्धा तास, कारण ते जेवण करत होते। त्यांचं जेवण झालं साधारण, परत त्या पिऊनला सांगून त्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला। तर दोघं अधिकारी म्हटले की मॅडम ते वॉशरूमला आणि हात धुवायला गेलेले आहेत। तर परत मी अर्धा पाऊण तास थांबलो। जवळपास असं 1.5 तास थांबल्यानंतर ज्यावेळेस त्यांना परत संपर्क करण्याचा प्रयत्न केला मॅडमच्या माध्यमातून किंवा ते जे होते त्यांच्या पिऊनच्या माध्यमातून, तर ते म्हटले की परत आलेच नाही, परत कॉन्टॅक्ट झालाच नाही। आता तुमची मागणी काय असणार आहे? ही मागणी एकच आहे की जी चौकशीचे आदेश सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत ते निवृत्त न्यायाधीश जे असतील उच्च न्यायालयाचे त्यांच्या माध्यमातून करण्यात यावी। कॅमेरामॅन कृष्णा पवार सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे। पुढची बातमी बघूयात। भाजपनं ईव्हीएम हॅक करून उमेदवारांना विजयी करण्यासाठी 25 ते 30 लाख रुपये घेतले असा आरोप सुनील शेळके यांनी केला होता आणि भाजपनं अब्रू नुकसानीचा दावा करावा, मी कोर्टात पुरावे देईन असं आव्हान शेळकेंनी दिलं। तर सुनील शेळकेंनी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये 30 कोटी रुपये खर्च केले, पुरावे देऊ असं प्रति आव्हानच भाजपनं दिलंय। लाज, लज्जा, शरम, आबरू या शब्दांच्या पलीकडचं हे आता मंडळी झालेले आपण पाहतोय। जर खरंच त्यांना आबरू असेल तर त्यांनी पुढच्या 8 दिवसामध्ये माझ्यावरती आबरू नुकसानीचा दावा दाखल करावा, मला कोर्टाकडनं समज येऊ द्या, त्यानंतरनं मी जे काय माझ्याकडे पुरावे आहेत ते कोर्टामध्ये द्यायला त्या ठिकाणी उभा असणार आहे। तुम्ही स्वतःचे 30 कोटी रुपये या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत खर्च केले। हे 30 कोटी रुपये तुम्ही कुठून आणले? स्वतःच्या व्यवसायातले घेतले? स्वतःच्या पर्सनल अकाउंट मधले घेतले? कशा पद्धतीने घेतले? एका बाजूला विकासाचा बागुलबा उभा करायचा, लोकांना विकास विकास सांगायचं, दुसऱ्या बाजूला मतांना पैसे द्यायचे, हा तुमचा धंदा आहे। आणि म्हणून 30 कोटी रुपये तुम्ही म्हणा की मी नाही केले, त्याचे पण पुरावे आम्ही तुम्हाला देऊ। बातमी कोल्हापुरात नाही, तिथे शक्तीपीठ महामार्गासाठी आजपासून संयुक्त मोजणी सुरू होणार आहे। संयुक्त मोजणीला शक्तीपीठ महामार्ग कृती समितीनं मात्र तीव्र विरोध केलाय। संयुक्त मोजणीच्या पार्श्वभूमीवर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू झालेली आहे। पोलिसांकडून सुरू असलेल्या या कारवाईचा राजू शेट्टींनी मात्र निषेध केलाय। आज मोजणीला विरोध हा होणारच, कारण केवळ समन्वय समितीचा नव्हे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा नव्हे, तर पूर्ण शेतकऱ्यांचा या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे। आणि ब्रिटिशासारखं इंग्रजांच्या सारखं जोर जबरदस्ती करून तुम्ही जर का मोजणी करायचा प्रयत्न केला तर आम्ही तो हाणून पाडूच, परंतु 1 इंच सुद्धा जमीन